सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आज संजय दत्त पहिल्यांदाच मीडिया समोर आला। आपण शिक्षा भोगणार, माफीसाठी अर्ज करणार नाही असं सांगत संजय अक्षरशः ढसाढसा रडला। बेकायदेशीररित्या हत्यारं बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदाच मीडिया समोर आला। खरं तर गेले काही दिवस संजय दत्तच्या शिक्षेबाबत चर्चा सुरू होती। विविध पक्षांच्या नेत्यांनी संजयची शिक्षा रद्द करण्यासाठी जणू काही अभियानच चालवलं होतं। तर भाजप शिवसेनेनं संजयला माफी नको, शिक्षाच व्हायला हवी अशी भूमिका घेतली। या सगळ्या वादावर पडदा टाकण्यासाठी अखेर संजू बाबा स्वतः मीडिया समोर आला। काहीसा शांत, चेहऱ्यावर गंभीर भाव आणि शेजारी त्याची बहीण प्रिया। आपण न्यायालयाचा आदर करत असून लवकरच न्यायालयासमोर शरण जाणार असल्याचं संजय म्हणाला। इतकंच नाही तर शिक्षेच्या माफीसाठी कुठलाही अर्ज केला नसून यापुढेही तसा अर्ज करणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं। I will abide to all the terms and conditions the Honorable Supreme Court has put on me, and I will surrender when the time is given. The Honorable Supreme Court has given me time to surrender. दरम्यान संजयकडे सध्या जंजीर आणि पोलीसगिरीसह किमान डझनभर चित्रपटांचे प्रोजेक्ट्स आहेत। त्यावर 250 कोटी रुपये गुंतल्याचं बोललं जात आहे। आपल्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तो जंजीर आणि पोलीसगिरी या सिनेमांचं शूटिंग आणि डबिंग पूर्ण करणार आहे। Right now, I'm a shattered man. My family is shattered. It's very, very tough times in my life, in our lives. I want to thank everybody who supported us and supported me. And I just want to tell everybody from the media is that I've got a few days left. I want to finish. I have a lot of work. I have to finish all that work. I have to spend all this time with my family. So I, with folded hands, tell you all is that just let me be in peace till the time I go in. आपल्या शिक्षेवरून आता अधिक चर्चा नको अशी विनंतीही त्यानं मीडिया समोर हात जोडून केली। I just with folded hands want to tell the media, the honorable citizens of my country and the senior media people is that when I'm not going for a pardon, then there is no debate about it. संजय दत्त काय बोलणार याकडे गेले काही दिवस मीडियाचंच नाही तर देशभरातल्या लोकांचं लक्ष लागलं होतं। अखेर आज त्यानं आपलं मौन सोडलं। मोजक्या शब्दात पण अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि शेवटी त्याच्या अश्रूचा बांध फुटला। भर पत्रकार परिषदेतच तो बहीण प्रिया दत्तच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला। स्वतः संजयनंच आपण शिक्षा भोगणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे आता तो तुरुंगात जाणार हे निश्चित आहे। काही चित्रपटांचं शूटिंग आणि डबिंग तो पूर्ण करणार आहे, त्यामुळे निर्मात्यांचा जीव भांड्यात पडलाय। त्याचबरोबर त्याच्या शिक्षेवरून राजकारण करणाऱ्यांनाही आता शांत राहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।